खतखतत नाही. आता याला आपण नमस्कार, आपले स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये. तर आज मी रवा डोसा बनवणार आहे. तर चला आपण त्याचे साहित्य बघूयात. तर हा घेतलेला आहे रवा, 2 वाटी रवा घेतलाय. त्यासाठी 1 वाटी दही, खायचा सोडा आणि मीठ. तर डोसा करण्यासाठी आधी आपण रवा आणि दही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात. आधी आपण रवा घेऊयात. त्याच्यामध्ये दही टाकू आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला बारीक करून घेऊयात. आपण सगळं बॅटर बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे कसं बारीक झालेलं आहे. तर ह्या बॅटरला ना 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बॅटर बघू शकता. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. आणि आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ. आणि आपले कुरकुरीत असे डोसे सोडून घेऊयात. आधी आपण तवा गार करून घेऊयात. फक्त आपल्याला आहे डोसा करताना आपण एकाच साईडने फिरवायचा आहे त्याला, त्यामुळे तो खतखतत नाही. आपला डोसा एकदम सुंदर दिसत आहे आणि किती मोठा झालेला आहे. आता याला आपण शिजू देऊयात. आपला डोसा आता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण सगळे डोसे करून घेऊयात. आपले डोसे तयार झालेत. आता आपण त्यासाठी चटणी बघूयात. तर हे खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण त्याला फोडणी टाकू. तर त्यात टाकू आपण तेल. आपलं आहे त्यात आपण जिरे मोहरी टाकूयात. त्यासोबत टाकूयात थोडा कढीपत्ता आणि लाल मिरची. आणि हे आपण चटणीमध्ये टाकूयात. ह्याला आपण मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ पण टाका. तर आता आपली झटपट रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.